जरूर वंदन करेन. प्रथम वंदन गणरायाला सुरुवात करतोय शुभ कार्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कारुषी सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जरूर करेन. त्याचनंतर हकला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा माऊली तिची आहे तुम्हा अम्मावर सावली. ऐकवीरा मातेला वंदन करतोय. त्याच नंतर आई दुर्गा मातेला वंदन करतोय, कारण की बापाणे गावची माऊली आणि बापाणे गावाच्या इथे आपण बघितलं तर दुर्गा मातेचं हे मंदिर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि दुर्गा मातेला वंदन करून या समोरच्या कक्षातून मी समालोचक जयेश ढुकले आज या फायनल डे मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. फायनल डे ला अगदी सुरुवात झालेली आहे. सकाळचं सत्र दोन संघ आमने सामने उतरलेले आहेत. आमना सामना नक्कीच होतोय, परंतु ज्या वेळेला प्रत्यक्षात आपण बघितलं ना की या मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत ना, तर दोन बॅटर्स बघा टेम्पोचे मालक अजून सुद्धा आलेले नाहीत आणि त्वरित काढा रिक्वेस्ट करतोय मैदानाच्या बाहेर. बघा मग म्हणजेच शनिवार रविवार पुन्हा इथे बिझी शेड्यूल असेल, त्यामुळेच सकाळच्या सत्रामध्ये अगदी लवकरच तुमच्या ज्या गाड्या पार्क केलेल्या असतील त्या मैदानाच्या बाहेर उभ्या करा. चला मैदानाच्या आतमध्ये वळते. आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत विकास कोम. दोन फलंदाज अगदी आपण बघितले तर मग निलेश सांबरे आणि संदीप सांबरे ही जोडी अगदी आपण बघितली आहे ना मैदानाच्या आतमध्ये उतरलेली पाहायला मी ते बॅटिंग करण्यासाठी. अभी मैच ऑन हो रहा है तो मैदान के अंदर से किसी को भी नहीं जाना है, ध्यान में रखना. जब भी मैच चालू होगा और मैदान के अंदर से कोई भी जाएगा तो फिर आपके लिए तकलीफ हो सकती है, ध्यान में रखना है. चला जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल द बेस्ट. सकाळचं सत्र गुड मॉर्निंग शुभ प्रभात. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक देखील जोडले जातात, त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऋतिक बारे जोडलेत. ओम साईराम आणि नक्कीच शुभ गुरुवार शुभ सुरुवात आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतील. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर विकास सज्ज झाले. सामना करतील निलेश सांबरे आणि दुसऱ्या बाजूने अगदी बघितलं पण तर मग इन फॉर्म बॅटर या सीझन मध्ये भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत मिस्टर संदीप सांबरे. दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये. दो भाई दो तबाही मचाने के लिए जाने जाते हैं, लेकिन मुकाबला अब ऑन होता. जरा दोन टीम्सला शुभेच्छा. पहिला चेंडू और द विकेट. सामना करते निलेश. पहिला चेंडू सरळ बॅटच्या साईडने ड्राईव्ह केला जातोय. मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. अगदी तत्पूर्वी आपण बघितलं चेंडूला पकडण्याचा प्रयत्न. धाव एक कंप्लीट केली आहे आणि पहिल्या चेंडूवर झाली आहे सुरुवात धाव फळकाची. सुरुवात ज्याप्रमाणे निलेशने केलं गेलंय या पहिल्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू फेस करत असताना सरळ बॅटने हा फटका खेचला. फटका गेला होता 30 सर्कलमध्ये आणि तिकडे चेंडूला जेव्हा अडवलं गेलं तेव्हा मात्र अगदी आपण बघितलं की दोन खेळाडूंनी मात्र स्ट्राईक रोटेट केली आणि संघासाठी एक धाव मात्र जोडली. या एकने सुरुवात झाली आहे संघाच्या फलकाची जीवदानी वालीव या टीमची. या संदीपचा जर विचार केला तो बॅटर आहे, स्ट्राईक रेट भरपूर चांगला आहे. चांगला फटका खेचला गेलाय समोरच्या दिशेने. फिल्डर आहेत परंतु फिल्डर कडून झालेली ही चुकी आणि ही चुकी मात्र माफीच्या लायक नाही आणि हा निघून गेलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि मिळेल हा दमदार दर्जेदार फटका. चौकार 4. अगदी आपण बघितलं ना तर मग सकाळचं सत्र आहे, थंड वातावरण आहे, परंतु थंड वातावरणामध्ये 3 ओव्हरचा मॅच आहे ना थोडा गरम होताना पाहायला मिळेल.
सध्या तरी आपण जातोय ॲक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे खेळाडू आले होते बघा, परंतु त्यांनी ज्याप्रमाणे ना थोडंसं अलर्ट राहायला हवं होतं, कारण की तिथे आउटफील्ड वर्ल्ड खाली आहे आणि त्याच्यासाठी तयारीत राहायला हवं होतं, परंतु ते त्या तयारीत नव्हते आणि त्यामुळेच चौकार मिळाला. बॅकफुटला जाऊन फुलचा फटका, शॉर्ट ऑफ दी लेंथ होती, पिक केली, उडवलंय आणि शॉर्ट ऑफ दी लेंथला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साधेवनसाठी भन्नाट मोठा फटका, मी हा षटकार. गुरुवारचा दिवस काही बाबाची गीता आपल्याला जरूर ऐकायला मिळतील जास्त जास्त, परंतु जास्त जास्त आज चेंडू बाउंड्रीच्या बाहेर देखील जाताना बघायला मिळतील. त्याचं कारण काय माहिती आहे का मित्रांनो, की आजच्या दिवसामधले जे संघ आहेत ना, 100 बडकर 1 आणि अनेक चांगले संघ आहेत आणि अनेक चांगल्या संघांमध्ये आज या मैदानावर मात्र चौकार षटकारांचा पाऊस पडेल याच्यामध्ये शंका नाहीये. विकासवर केलेलं हे आक्रमण लक्षात घेता पुढचा चेंडू फेकला जातोय. सुंदर कमबॅक झालंय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची फेकी केली आहे, नियंत्रण मात्र इथे ठेवलं होतं बघा. पहिला चेंडू थोडासा ओव्हरपिच होता, त्यात नंतर आपण बघितलं त्याच्यावर चौकार पडला, त्यानंतर शॉर्ट ऑफ दी लेंथ होता त्यावर षटकार पडला, परंतु या वेळेला बघा गोलंदाजीमध्ये बदल केला आणि हा चेंडू अगदी खोलमध्ये ब्लॉक हॉलमध्ये हाताळला आणि त्याचं बेनिफिट मिळालं. कमबॅक काय असते दर्शवलं गेलं विकासने. टीमची टोटल अगदी पाहिली 11, चेंडू फेकून झाले 4. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, आता मात्र थोडा पुढे ठेवला गेला होता, हा गुडलँड स्पॉटवर हाताळला गेला आणि या चेंडूसाठी रेडी नव्हते. कदाचित जास्त जास्त बॅकफुटला खेळतात, अपेक्षा होती की शॉर्ट ऑफ दी लेंथ मध्ये कन्वर्ट करूया आपण हा फटका, परंतु गती होती भन्नाट, त्यामुळेच त्यांना बीट केलं गेलं. संदीप यांना एक चौकार 1 षटकाराने 10 धावसंख्येवर खेळतात, निलेश 1 धावसंख्येवर खेळतात. षटकामध्ये चेंडू फेकून झाले आहेत 5. अंतिमचा चेंडू असेल, अंतिमचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल ते देखील पाहूया आपण. लेगवर हाताळला जातोय, मनगटी फटका खेळलाय, शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळेल तिकडे. एका धावेने संघाची टोटल वाढली जातीये, एका धावेने बिनबाद 12च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. षटक पूर्ण झाले. पहिलं टॉस सोडल्यानंतर फलंदाजी करण्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 ही सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे जीवदानी वालीव या संघाची. या सुरुवातीला मात्र वेग कसा दिला जाईल दुसऱ्या षटकामध्ये प्रत्यक्षात ते देखील पाहूया, परंतु जाऊया आमचे डीजे ऑपरेटर कडे, गाणे ऐकूया आणि दुसऱ्या षटकाला लगेच सुरुवात करूया. शिर्डीची दिसत नाही, पालखी निघाली शिर्डीला पायी, पालखीत बसलाय माझा साई, पालखी निघाली पायी पायी वाट धुक्यातून दाखवतो साई, पालखी निघाली. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची आणि मोठ्या नावाची ट्रॉफी म्हणजेच सह्याद्री ट्रॉफी 20-25 फायनल डे आज या स्पर्धेचा ओव्हर क्रमांक 2 आपण पाहतोय आता घेऊन येत आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा संघाकडून गोलंदाज आकाश पागी. आकाश आपण बघितले तर या टीमचे स्टार खेळाडू आहेत, ऑलराऊंडर भूमिका ही नेहमी पूर्ण करतात, मग बॅटिंग असो की बॉलिंग असो, या दोन्ही क्षेत्रामध्ये योगदान फार महत्त्वाचं असतं त्यांचं. आता त्यांना करायचे गोलंदाजी, तसेच त्यांच्या समोर तसेच एक चांगले खेळाडू आहेत संदीप सामरे, त्यांचा देखील रोल आपल्या संघाप्रती आपण बघितला तर ऑलराऊंडरचा आहे, म्हणजे बॅटिंग बॉलिंग दोन्ही युनिटमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करतायत. म्हणजेच काय तर बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू फ्लिकचा फटका, अगदी मनगटी फटका, सरळ मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी फ्लिक ऑफ द रिक्स षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. जणू काही या फटक्यामध्ये वीरेंद्र सहवाग या खेळाडूची आठवण करून दिली. फुटवर्कचा वापर नव्हता, खडे खडे बघा मनगडाचा वापर केला, रिस्टचा वापर केला बघा. मला वाटते बॉल गायब झालाय तिकडे. मग पूर्वा
काय फटका खेचला गेला, जबरदस्त टायमिंग किती चांगला होता आणि ताकद आहे या खेळाडूची. आणि आधीच सांगितलं होतं जेव्हा कर्णधाराने की संदीप जास्त भन्नाट फॉर्म मध्ये आहेत या सीझन मध्ये आणि तो फॉर्म मात्र दर्शवला गेला. बघा एक काळमध्ये आपण बघितलं होतं की संदीप यांना आपल्या फॉर्मशी स्ट्रगल देखील करताना आपण बघितलं होतं. ते पर्व आपण बघितलं 23-24चा पर्व थोडासा काळ त्यांच्यासाठी आपण पाहिला तर तो ॲज अ फलंदाजीमध्ये खराब राहिला, परंतु हा पर्व आपण बघितला ना तर जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. म्हणजेच काय तर त्यांनी धोक्याचे संकेत प्रत्येक संघाला दिलेत आणि आज देखील तितकीच एक पारी खेळताना आपल्याला बघायला मिळतात. षटकाराने झाली आहे सुरुवात. आकाश पागीवर केलेले हे आक्रमण हे मोठं असेल. आकाश पागी देखील या आक्रमणाजीमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये असतील. आता डीप मध्ये बाउंड्री रायडर्स आहेत, फील्ड सेटअप केली आहे त्यांनी आपल्या गोलंदाजीनुसार. सुंदर चेंडू पाहिला आपण, वेगवान चेंडू अगदी समोर हाताळला गेलाय. तिथूनच आपण बघितलं की गती जास्त होती आणि एक्स्ट्रा बाउन्स, त्यामुळेच आपण बघितलं की जिथे वेट करतायत ना संदीप तिथे मात्र त्यांना चेंडू मिळत नाहीये. कारण की बॅकफुटला स्ट्रॉंग खेळाडू आहे, ते बॅकफुट वरून चांगले शॉट एक्झिक्यूट करू शकतायत. आणि ही लाईन अगदी आपण बघितली ना तर गुड लेंथला होती. तिथून एक रेषा म्हणजे जी असते ना सरळ, त्या रेषेमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, चेंडू फेकून झाले 2. फलकावर धावा आपण बघितल्या तर आहेत 18. या वेळेला पाहिला आपण मोठा फटका, नो बॉलचा इशारा, खराब चेंडू हाताळला आणि त्यावर लगावली संदीपने आपल्या नावाची मोहर. षटकार. ज्याप्रमाणे षटकार आणि संदीपला रोखणं थोडं कठीण झालंय. नो बॉलचा इशारा आला होता आणि त्यावर षटकार. आज आपण बघितलं तर यस केबीएम टीम देखील आहे, कारण की भरपूर प्रेक्षक जोडले जातात सकाळच्या सत्रामध्ये. प्रश्न त्यांच्या देखील आलेत आमच्या कमेंट बॉक्समध्ये की आज सातिवली टीम आहे का, तर हो आहे आणि वेट करा कारण की आजच्या दिवसामध्ये ते देखील इन ॲक्शन खेळताना बघायला मिळतील. फीटचा चेंडू उडवलाय समोरच्या दिशेनं, टक्कन उडवलाय, चाललाय 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 आणि गेलाय. साधा वेट साठी वार वर वार झाला, डबल वार झाला आणि हा पुन्हा एकदा षटकार आला. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ की पालखी, साईनाथ की पालखी. थँक्यू. नो बॉलचा इशारा पुन्हा दिलेला आहे. का दिलेला आहे त्याचं कारण देखील सांगतो. फील्डचा चेंडू होता, स्ट्राईक रोटेट झाली नव्हती तर तुम्ही फील्ड मग कसं चेंज करू शकताय. क्रिकेटचे नियम देखील आहेत, ते देखील तुम्हाला जाणीव असायला हवे आणि तेच कारण आपण बघितलं की बॉल पुन्हा एकदा उडवून दिलेला आहे. तर बॉलची डिमांड आहे मैदानाच्या आतमध्ये, प्लीज पुरवा. बघा ज्याप्रमाणे आज जास्त बॉल हे बाउंड्रीच्या बाहेर जाणार आहे, मी आत्ताच सांगितलं आणि पहिल्या ओव्हर पासून सांगितलं आणि आतापर्यंत 2 ते 3 गॅप देखील झालेत. आज जबरदस्त बॅटिंग केली जाते आहे. पुन्हा एकदा फ्रीचा मात्र इशारा असेल. नो बॉलचा इशारा दिला होता पंचांच्या माध्यमातून. फलकावर धावफलक करून सांगतात सकाळच्या सत्रामध्ये 32 झाल्यात आणि जवळजवळ या इनिंग मध्ये किती चेंडूचा खेळ झालाय तर 1.2 म्हणजेच 8 चेंडूच्या खेळामध्ये 32 धावा आल्यात. आणि या 32 धावा म्हणजेच काय तर धोका आहे, कारण की 3 ओव्हरचा मॅच आहे ना. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये या भरपूर धावा होत आहेत, कारण की दुसरा ओव्हर देखील कंप्लीट झालेला नाहीये, अर्धा देखील झालेला नाहीये. त्यामुळेच आपण पाहू शकतोय की इथे धावफलकावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावाच लागेल आकाश पागीला. फ्रीटचा चेंडू पाहतोय, पुन्हा एकदा संधी आहे, मेजवानी आहे, फ्रीडम आहे हा फटका खेळण्याची. खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी 30 सर्कलमध्ये खेळाडू होते. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू लाडवण्याचा प्रयत्न आहे, परंतु प्रयत्न असफल ठरलाय आणि चेंडू पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. हा मिळेल चौकार. साईनाथ की पालखी, साईनाथ की पालखी. सचिन SM सचिन. थँक्यू. अगदी आपण बघितलं आज गुरुवारचा दिवस आहे, त्यामुळे साई बाबाची जास्त गाणी आपल्याला ऐकायला मिळतील सकाळच्या सत्रामध्ये. परंतु दुपारचं सत्र झालं की मग
आमचे डीजे ऑपरेटर त्यांचं देखील मग इंजन गरम होतं आणि त्या मग पसंत अपनी अपनी मग तिथे देखील कमेंट बॉक्स ओपन होतो. सध्या तरी जाऊया, भरपूर धाबा आले आहेत. मोठा फटका पुन्हा एकदा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता आणि यंत्रणामध्ये नव्हता. आता काहीतरी घडेल बिघडेल, इथे गरज होती का, गरज होती का, एक नाहक प्रयत्न होता धाव घेण्याचा, आपसमध्ये कॉलिंग नव्हतं, चुकी झाली. एका स्टेशनावर आलेल्या दोन गाड्या आणि त्यामुळे समोरासमोर झालेला अपघात आणि या अपघातामध्ये मात्र विकेट झाली आहे डाऊन. इनफॉर्म बॅटर ज्याने मात्र दहशत माजवली, मात्र त्या खेळाडूला दुर्दैवरित्या धावचीच्या स्वरूपाने परतावं लागेल. डग आउटच्या दिशेने विकेट झालाय डाऊन. पहिला धक्का वालीव टीमला. साईं तेरे नाम के दीवाने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए. थँक्यू डीजे. काय जबरदस्त आपण बघितलं, बॅटिंग केली. 11 मध्ये 33 धावा त्यांनी केल्या आणि परतले मिस्टर संदीप. परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, निलेशांचा कॉल होता, परंतु मग स्वतःने धोका पत्कारला गेला इथे अगदी संदीप याने. आता वसंत आलेत, वसंत सामरे आणखीन एक चांगले बॅटर. परंतु या विकेटने या इनिंगवर ब्रेक लावला जाईल का. आकाशांचा फुलटा चेंडू पाहतोय आपण, पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. अगदी बॅटचं फेस ओपन केलं गेलं होतं, सिंगल मात्र मी सिंगलने संघाची टोटल झाली आहे 37 धावा. अगदी फळकावर आपण बघतोय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक देखील आहे. म्हणजेच काय तर अजून 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 7 चेंडू मध्ये 50+ धावा तुम्हाला बनवण्याची एक संधी देखील आहे, कारण की 2 चांगले बॅटर आहेत. वसंत देखील आपण बघितलं तर हिटिंग त्यांची ॲबिलिटी आहे, चांगल्या टच मध्ये नक्कीच असले तर जवळजवळ ते देखील षटकार चौकार मात्र नक्कीच लगावू शकतात. ही क्षमता त्यांची देखील आहे. स्ट्राईक रेट देखील त्यांचा देखील चांगला आहे. बॅटची कडा होती, अगदी नरेज म्हणू शकतोय. फाईन लेगच्या चित्रामध्ये चेंडू चाललाय. धावा मिळतील 2. दोन्ही टीमचे टोटल वाढले गेले, षटक झाले पूर्ण, अगदी पोहोचले गेले 39 आकड्यावर. बघा पहिल्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आला होता, 12 धावा आल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आलेल्या अगदी आपण बघितलं ना डोळ्याच्या समोर तर 29 धावा. मोमेंटम मात्र भरपूर मात्र थोडासा पुढे गेलाय, परंतु तिसऱ्या षटकामध्ये या मोमेंटमला मात्र नक्कीच पुन्हा एकदा आणलं जाईल की नाही, काय घडते प्रत्यक्षात पाहूया. जाऊया डीजेकडे. माझ्या गाजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी, माझ्या गाजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. आज राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादानी, राहतो आम्ही सुखानी. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच 2 कॅप्टन आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. आई अष्टभुजा लवपाडा म्हणजे विशाल दादांचा संघ आणि त्यांच्या सोबत पीर बाबा स्पोर्ट्स पापडी म्हणजे जयेंद्र वाघे यांचा संघ. ओव्हर नंबर 3 अपील केली होती, पंचांनी लगेच सांगितलं की बॅट इथे इन्व्हॉल्व आहे त्यामुळेच धावा मिळतील. डिक्लेरेशनच्या स्वरूपात 2. निलेश सांबरे आता एक चांगलं फिनिशरचं रोल पूर्ण करतील का. अगदी आपण बघितले तर मग डीजे अमर कोहली ते देखील जॉईन झालेले आहेत. आम्हाला त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. संतोष सातवी म्हणून त्यांचं नाव. नेहमीच चर्चेमध्ये राहणारा व्यक्ती मात्र मॅनफ्रॉम ट्रेंबिवली आणि ते देखील आपण बघितलं तर चांगल्या प्रकारे अगदी आपण पाहू शकतो की मग डीजे ऑपरेटिंग असो किंवा मग मंडप डेकोरेटर्स असो किंवा मग ऑल इन वन ऑलवेज वी रेडी असतात ते म्हणजे अमरजी कोय आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करणार. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू, हा चेंडू अगदी आपण पाहतोय या वेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्रामध्ये चाललाय. धावा मिळतील 2. या 2 धाव्याने संघाची टोटल वाढत असताना बघायला मिळते आपल्याला. फलकावर 43 धावा. चला कॅप्टन येत आहेत एका बाजूने. आपण बघितलं आहे अष्टभुजा टीम लहू पाडायचे. कदाचित आज काहीतरी कॅप्टनशिपची जबाबदारी दुसरीकडे सोपवले. मला वाटते आज विशाल दादा कॅप्टनशिप मध्ये
आहेत का? आहेत म्हणजेच लीडर आहेत. निलेश बांद्रे देखील आलेले आहेत, दोन्ही कॅप्टन्स. या दरम्यान पाहिला मोठा फटका आलाय बॅटच्या रडार मधून, ऐका ना दुक्का पक्का मिळेल छक्का, 6 धावा. दर्शनाला फक्त धीर झाला साई चरणाचे दर्शन देई. दर्शनाला फक्त अधीर झाला साई चरणांचे दर्शन देई. पालखी निघाली शिर्डीला पायी, पालखीत बसलाय माझा साई. बघा आमचे आप्पा रेडी आहेत. आज जास्त इंटरव्ह्यू आम्ही घेणार नाहीत, आणि की आज आमचे साथी समाजक मित्र कामांच्या मैदानावर नक्कीच असतील, कारण की तिथे देखील एक स्पर्धा सुरू होते आजपासून, टायगर चषक. आणि मग आमचा शेड्यूल देखील आजच्या दिवसापर्यंत असेल इथे, आणि मग उद्याच्या दिवसापासून कामांच्या मैदानावर शेड्यूल असेल. त्यामुळेच थोडंसं ॲडजस्टमेंट, कारण की विजयजी भोये कदाचित संध्याकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला जॉईन होतील. सध्या तरी जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय, धाव फलकाचा आकार वाढला गेलाय, 49. 3 चेंडू शिल्लक. मिस टायमिंग शॉट आहे, हवेत खेळलाय, झेलची संधी, झेल ड्रॉप झालाय. निलेशचा झेल बिघडू शकते तुमचा खेळ. आणि इथे काय झालंय तर मग धाव गतीवर परिणाम पडेल. 2 धावा मिळाल्यात. या धावसंख्येने धावफलक 51च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. 2 चेंडू आहेत. मग हा झेल सोडल्यानंतर ना या 2 चेंडू मध्ये त्यांचं नुकसान आणखीन होऊ शकतंय. निलेशांचा फटका पुन्हा एकदा पाहतोय आपण कौकानर क्षेत्रामध्ये, एका टप्प्याने निघून जाईल. अटॅकिंग क्रिकेट खेळणं ही स्वाभाविक ओळख दर्शवली जाते. ठोकलाय चौकार. 55 धावा फलकावर पूर्ण होत असताना बघा कॅच सुटल्यानंतर चौकार आला. एक अंतिमचा चेंडू. तर 2 कर्णधार तिथे रेडी असतील, आणि आमचे ऑर्गनाइजमेंट कमिटीचे चीफ हेड अप्पा असतील. समोरला फटका चांगला, टायमिंग कमाल, परंतु झेल त्यापेक्षाही बेमिसाल. विकेट शेवटच्या बॉलवर मिळाली आहे. निलेशचा खेळ संपलाय, परंतु आपण बघितलं की 3 षटकाचा खेळ देखील पूर्ण झालाय. फलकावर अगदी आपण पाहिला तर धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, एकूण झालेल्या 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. गावदेवी बरप्पाडा या संघाच्या समोर 56 ह्या धावा पूर्ण होतील की नाही प्रश्न हा देखील आहे. परंतु प्रश्न हा देखील आहे की यानंतरच्या मॅचचा टॉस जिंकेल कोण, आणि तो आपण करतोय टॉस बॉक्सच्या दिशेने. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या
सण आला हो आला. पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. धन्यवाद डीजे. सकाळच्या सत्रामध्ये सुंदर अशी गीत, साईबाबाची गीत गुरुवारच्या दिवसामध्ये. आणि नक्कीच आमचे डीजे ऑपरेटर ज्याप्रमाणे हे वातावरण अतिशय सुंदर आणि मन मोहित करण्याचा प्रयत्न करतात त्यांचे देखील आभार व्यक्त करत आहे. तसेच सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक जोडलेले आहेत आणि प्रेक्षकाच्या सकाळच्या सत्रापासूनच ज्या फरमाईशी सुरू झालेल्या आहेत. कारण की साई भक्त आणि प्रत्येक ठिकाणी, कारण की थंडीचं मौसम, थंडीचा महिना आणि मग शिर्डीची वारी जगात भारी म्हणू शकतोय. आणि नक्कीच आणखीन एक सगळ्यात मोठी पालखी सोहळा जो आपल्याला श्री साई समर्थ सेवक च्या माध्यमातून सुशांतदादा पाटील यांचं देखील जानेवारीच्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून मात्र नक्कीच त्या देखील पालखीची सुरुवात होईल. आणि त्या दिवशी देखील पालखीचा मात्र हा सोहळा मात्र आपल्याला बघायला मिळेल. कारण की या वसईमधली सगळ्यात मोठी मानाची पालखी म्हणजे सुशांतदादांची पालखीची शिर्डीची. आणि जानेवारीच्या आणि 1 तारखेपासून मात्र ती आपल्याला येताना बघायला मिळेल. तर शिर्डीची वारी जगात भारी. त्याला जाऊया आता. मात्र ही मॅच वर कोण पडतंय, कोणावर भारी. जसं म्हणतात नाही की वादळे किती आली तरी पाखरू थांबत नाही. कारण की त्याला माहिती असतं की लढल्याशिवाय उडता येत नाहीये. आता लढायला लागेल. कारण की 56 धावा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत. पहिल्या क्रमांकाचे गोलंदाज वसंत, गणेश बरब आणि आकाश पागी अटॅकिंग जोडी आपण पाहतोय. गणेश स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे आकाश. मॅन्डेटरी पॉवर प्ले. षटकाची झाली आहे सुरुवात. पहिला चेंडू खेचलाय सरळ बॅटच्या साइडने मिड ऑफ क्षेत्रामध्ये. खेळाडू आहेत स्वतः कर्णधार होते, त्यांनी चेंडूला पकडलं गेलं. तत्पूर्वी मिळाली 1 धाव. एका धावेने झालेली सुरुवात. बघा चित्र तर आपण बघितलं ना तर तसंच दिसतंय. कारण की वालीव संघाचा देखील सुरुवात झाली तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. आपटून टाकलाय सुंदर चेंडू. गतीने हाताळलेला चेंडू पाहायला मिळाला. सरप्राईज केलं इथे आकाशला. आकाशची भरपूर चांगली कॅपॅसिटी आहे. चांगली स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येऊ शकतायत. अनेक वेळा त्यांनी क्रिकेटच्या पटलावर आपल्या संघासाठी चांगली पारी खेळली आहे. परंतु आज ती पारी खेळावी लागेल. कारण की 56चं लक्ष भरपूर मोठं आहे. हा फटका खेळायचा प्रयत्न होता. जोखीम टॉपे चालाय परंतु विकेट किपरच्या माध्यमातून चुकी झाली. निलेश सांबरे आज थोडेसे काहीतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत आपल्याला. बॅटिंग करत असताना देखील त्यांना एक जीवनदान मिळालं होतं. परंतु त्यांच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार, त्याच्या व्यतिरिक्त मोठे फटके आपण पाहिले नाही. परंतु थोडं स्ट्रगल हे दिसतंय त्यांचं. पुन्हा एकदा अगदी आपण बघितलं टॉप एज. धाव मात्र मिळतील 2. सिंगल डबल धावा अगदी क्रिकेटचं बेसिक आहे. परंतु सध्या तरी या बेसिकला लक्षात घेताना की या टार्गेटला लक्षात घेता की इथे ना जवळजवळ चौकार किंवा षटकार खेळणं अनिवार्य असेल. लक्ष मोठं आहे तर सुरुवात मोठी करायला हवी या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. आडवी बॅच उठ केले परंतु पाहिलं इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. निलेशच्या माध्यमातून होतंय काय. जीवनदान 2 मिळाले आतापर्यंत. 2 धावा तिकडे देखील मिळतात. संघाची टोटल 2 ने वाढली जाते आहे. टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 6. विकाजी वायडा की सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार म्हणून आपण जरूर बघतोय त्यांना. हेमंतदादांना सकाळपासून या स्पर्धेचे सूत्र हाती घेऊनच नक्कीच पाहिलं. म्हणजे पहिल्या दिवसापासून आज 5व्या दिवसापर्यंत चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटकाची झालेली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर 56 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 6 धावा. म्हणजेच काय तर टार्गेट आहे आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 50 धाव्यांची गरज. ओढ लागली तुझ्या बाबा वाले तुझा
बॅक पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. उशिराने जोडले प्रेक्षक आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आई गावदेवी बरफपाडा विरुद्ध आई जीवदानी वालीव. टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं वालीव संघाला आणि वालीव संघाने ते स्वीकारलं. बॅटिंग करत असताना सुंदररित्या धावा फलकावर जमा केल्या. 3 षटकामध्ये तब्बल 55 धावा जोडल्या आणि 56 धावांचं लक्ष्य. पाठला करत असताना फक्त 6 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करायची आहे. सरासरी 25 ची झाले प्रति ओव्हरमध्ये, परंतु त्याच्यासाठी प्रयत्नाचे पराकष्ट करावे लागेल. या परिणामी आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर मिळाली सिंगल 49 धावा, येणारे 11 चेंडू आणि 49. इथे काय करायचं आहे तर आता चेंडूला डील करावे लागेल बाउंड्रीमध्ये. कन्व्हर्टिंग शॉट खेळावे लागतील, मोठे फटके. पण ही गोलंदाजी जी होतीये ना, या गोलंदाजीच्या समोर ते करणं थोडं कठीण जात आहे. अष्टभुजा लहूपाडा टीम इन ऍक्शन आता खेळताना बघायला मिळेल आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये. या मैदानावर अष्टभुजा लहूपाडा टीमचा रेकॉर्ड भरपूर चांगला आहे आणि एकाच चेंडूमध्ये चॅम्पियन होण्याचा कारनामा देखील त्यांच्याच नावावर आहे. समोरच्या दिशेने चांगला फटका टक्कन उडवलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका, षटकार, 6 धावा. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. आज राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादानी राहतो आम्ही. त्याला बॉल हवाय, जसं म्हणतात ना, साईच्या चरणी ठेवलं जे मन त्याचं आयुष्य झालं पवित्र आणि धन्य. डेफिनेटली अगदी आपण बघितलं तर साईबाबाची गीतं ऐकायला मिळतात आणि भरपूर अशी साईबाबाची गीतं आपल्याला ऐकायला मिळते. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय आणि पहिल्या इनिंगमध्ये जशी तोडफोड झाली होती ना, तशी तोडफोड करण्याचा आगाज केला गेलाय. आता फलंदाज अगदी आपण बघितलं तर मग आकाशच्या बॅटमधनं आणि असेच आणखीन काही. आता पाहिले आपण बॅटची कडा, लाख फॅक्टर अगदी आपण बघितलं होतं का, आणि पंचांनी सांगितलं की इथे आउट आहे. फलंदाज होतील बाद आणि धक्का क्रमांक 1, पहिला धक्का गावदेवी बरपाडा टीमला. सांज सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई. सांज सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई. दारात आला साई म्हण भिक्षा वाढ माई. दारात आला साई म्हण भिक्षा दे ग माई. भिक्षा दे ग माई, भिक्षा दे ग माई, भिक्षा दे ग माई, भिक्षा दे ग माई. विकेट डाऊन झाली. फलकावर 14 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास घोम, परंतु आल्या चौकार त्यांनी लगावला गेला. 14 मध्ये भर पडेल, धावफलक पोहोचेल 18च्या घरामध्ये. 56चं लक्ष मोठं आहे आणि ते पूर्ण करायचं असताना सध्या तरी आपण बघितलं की 38 धाव्यांची आणखीन गरज देखील आहे. अडतीस धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील अगदी आपण बघितले तर मग 7 मध्ये 38 म्हणजे या बॉलवर एक आणखीन मोठा फटका, एक उमेदची किरण जी दिसेल आपल्याला. पूर्णपणे अगदी आपण पाहिलं हे बॅकफुटला जाऊन नियंत्रणामध्ये हा शॉट एक्झिक्यूट करताना नव्हते बॅटर तिकडे. अगदी आपण बघितलं त्यामुळेच धाव फक्त मिळेल ती एका धाव्याने टीमची टोटल 19च्या घरामध्ये पोहोचली आहे. 19 धावा लागल्यात फलकावर, म्हणजेच काय तर धाव्यांची गरज असेल ती म्हणजे 6 मध्ये 37. 6 षटकार आले तरी देखील कमी पडतील. पालखी घेता खांद्यावरती बाबा घाट
दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे 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 साई तू मला जसं म्हणतात ना की साईच्या दरबारी जो नम्र होऊन वाकला त्याच्या प्रत्येक अडथळा दूरच झाला. 37 धाव्यांची गरज. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वर अगदी आपण बघितलं तर गोलंदाज निलेश सांबरे. सुरुवात झाली डॉटने. मॅच अगदी आपण बघितलं तर वन साइडली झाली आहे कारण की 56 धावा भरपूर झाल्या 3 ओव्हर मध्ये. परंतु वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये हा रेकॉर्ड देखील आहे की 58 धावा देखील चेस झालेल्या 3 षटकामध्ये आणि त्या करण्याचा कारनामा केला होता बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवली संघाने. त्यानंतर पीरबाबा पापडी संघाने देखील एक कारनामा असा केलेला जो शेलारच्या मैदानावर आणि सातेवली संघाने देखील शेलारच्या मैदानावर केलेला. परंतु या मैदानावर आहे ना की त्या धावा चेस करणं थोडंसं कठीण जाईल कारण की आतापर्यंत जर बघितलं ना हे आलेले जे चेंडू डॉट 14 मध्ये 51 देखील चेस होताना आपल्याला बघायला मिळाल्या होत्या कारण की मागच्या स्पर्धेमध्ये यंग मराठा टीमने चेअरमन पायगाव संघाच्या विरोधात डॉट चेंडू पुन्हा एकदा फक्त आणि फक्त औपचारिकता आहे आणि तेच अगदी आपल्याला बघायला मिळते. वन साइडली मुकाबला झालाय. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. चांगला फटका टच मध्ये आले शेवटला परंतु जाता जाता हा षटकार आत्मविश्वास वाढवेल त्यांचा. परंतु ज्याप्रमाणे पण बघतोय ना की ही मॅच जिंकलं ते म्हणजेच वालीव टीमने जशी बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये झाली आहे ना तशी झाली नाहीये त्यामुळेच गोलंदाजी थोडासा गंभीर विषय बनला गेला आणि त्याच गोलंदाजीमुळे आपण बघितलं ना की मग पूर्णपणे संदीप सांबरेची जी इनिंग 11 मध्ये 33 धावा त्या डोळ्याच्या समोर येत आहेत आणि त्याच खेळीमुळे अगदी आपण पाहू शकतो नक्की पण डॉमिनेट करावं लागलं गोलंदाज